आजकाल वयात आलेल्या मुलींचं लग्न जमवताना पालकांच्या आणि त्या प्रत्येक मुलीच्या मनात आलेल्या प्रश्नाचं थोडं उत्तर देण्याचा प्रयत्न या लेखनातून केलेला आहे. तरी प्रत्येक पालकांनी तो जरूर ऐकावा. सगळ्यांना नकार देत राहिलात तर मग लग्न कधी करणार? कमी शिक्षण आहे, नको. पगार कमी आहे, नको. खेड्यात राहतो, नको. स्वतःचे घर नाही, नको. घरात सासू सासरे आहेत, नको. शेत नाही, नको. शेती करतो, नको. धंदा करतो, नको. फार लांब राहतो, नको. काळा आहे, नको. टक्कल आहे, नको. बुटका आहे, नको. फार उंच आहे, नको. चष्मा आहे, नको. वयात जास्त अंतर आहे, नको. तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही, नको. एक नाडी आहे, नको. मंगळ आहे, नक्षत्र आहे, मैत्री दोष आहे, नको. सगळ्यालाच नकार देत राहिलात मग लग्न कधी करणार? संसार कुणाबरोबर करणार? आई वडील कधी होणार? सासू सासरे कधी होणार? आजी आजोबा कधी होणार? बर, एवढं सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट्य असतात हे आई वडील सांगू शकतील? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहित नसतं. तडजोड कशी करायची, कुटुंब कसं बांधायचं हे माहित नसतं. मुली हुशार आहेत, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्यांच्या लट्ट पगाराची, त्यांच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार. मग त्यापेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलींचं वय वाढत राहणार. या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं. त्यांना लग्नासाठी मुली मिळणं मुश्किल झालंय. लग्नाच्या आधीच प्रत्येक गोष्ट नवऱ्या मुलाकडे असणं ही अपेक्षा अवाजवी आहे. अनेकांना मनापासून जोडीदार हवा असतो, पण मुलींच्या, त्यांच्या आई वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या उत्तम स्थळाच्या व्याख्येत ते बसत नाहीत, त्यामुळे मागे पडतात. मुलाच्या लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा त्या मुलावर, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवणं गरजेचं नाही का? मुलांनाही त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी उत्साह, उमेद, बळ हवं असतं. ते कोण देणार? हल्ली लग्न म्हणजे मुला मुलींपेक्षा त्यांच्या आई वडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉलचा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनियर, MBA, CA वगैरे आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपण वाटतं. आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुला मुलीच्या आई वडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो. पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसांपेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आले आहे, तसा नवरा बायको मधील भांडण, घटस्फोट याचे प्रमाणही वाढत चालले. हे विसरून चालणार नाही. लग्नाच्या भौतिक सुखापेक्षा मानसिक सुखाची, आधाराची आणि समजूतदारपणाची जास्त गरज असते. आई वडिलांनी आपल्या मुलीचा किंवा मुलाचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचा आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आई वडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं. कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात. अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता, लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.